5व्या आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीच्या काही महत्त्वाच्या मालिकांना TRPमध्ये उतरती कळा लागली आहे. कारण यावेळी पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीच्या तब्बल 5 मालिका या बनल्या आहेत स्लॉट लीडर मालिका. महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका नेहमी TRPमध्ये अव्वल असायच्या. त्याच मालिकांच्या TRPमध्ये आता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. चौथ्या आठवड्यात सगळ्याच मालिकांच्या TRPमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. मात्र या आठवड्यात काही मालिकांच्या TRPमध्ये क्वचित वाढ पाहायला मिळाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या काही महत्त्वाच्या मालिका TRPमध्ये तर अव्वल असायच्याच, पण नेहमीच स्लॉट लीडर देखील असायच्या. आता त्या मालिकांच्या TRPमध्ये घसरण होऊन त्यांनी स्लॉट लीडरचं देखील स्थान गमावलं आहे. तर नेहमी नंबर 1 वरती असणाऱ्या ठरलं तर मग मालिकेच्या TRPमध्ये सलग 2 आठवडे मोठी घसरण पाहायला मिळत आहे. ठरलं तर मग ही मालिका मागील 2 आठवड्याच्या तुलनेत TRPमध्ये काही खास परफॉर्मन्स करू शकत नाहीये. मालिकेच्या TRPमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीने नव्याने प्रदर्शित केलेल्या मालिकांच्या TRPमध्ये देखील झपाट्याने वाढ होताना दिसत नाही. तर जुन्या लोकप्रिय मालिका ज्यांच्या वेळा बदलल्या त्या मालिकांच्या TRPमध्ये प्राईम टाईम नसताना देखील थोड्याफार प्रमाणात वाढ दिसत आहे. तर तुझ्या सोबतीने आणि वचन दिले तू मला या 2 नव्या मालिका टॉप 5 मधून बाहेर झाल्या आहेत. आता या TRPच्या शर्यतीत कोण गेला आहे पुढे आणि कोण राहिला आहे मागे? चला तर मग जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या TRP रिपोर्टमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 10 मालिकांचे 5व्या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट. तर नंबर 10 वरती आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका 1.7च्या रेटिंगसह. येड लागलं प्रेमाचं या मालिकेला बदलत्या वेळेचा खूप मोठा फटका बसला आहे. तरी देखील येड लागलं प्रेमाचं या मालिकेने 1.7चा TRP मिळवत स्लॉट लीडरचं स्थान मिळवलं आहे. तर नंबर 9 वरती आहे साधी माणसं ही मालिका 2.0च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत साधी माणसं या मालिकेच्या TRPमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही. मागील आठवड्यात देखील साधी माणसं ही मालिका 2.0च्याच रेटिंगवरती होती आणि याही आठवड्यात मालिका सेमच रेटिंगवरती आहे. तर नंबर 8 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 2.1च्या रेटिंगसह. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होत आहे. तरी देखील मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेने 0.2ने मोठी वाढ केली आहे. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्राईम टाईमला असती तर कदाचित घरोघरी मातीच्या चुली ही मालिका टॉप 4मध्ये असते. तर नंबर 7 वरती आहे तुझ्या सोबतीने ही मालिका 2.8च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेच्या TRPमध्ये 0.2ने वाढ झाली आहे. तर नंबर 6 वरती आहे वचन दिले तू मला ही नवी मालिका 3.0च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात मालिकेची TRP खूप मोठ्या प्रमाणात घसरली होती. मात्र या आठवड्यात मालिकेच्या रेटिंगमध्ये 0.2ने वाढ झाली आहे. आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका. तर नंबर 5 वरती आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 3.2च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या TRPमध्ये 0.2ने मोठी घसरण झाली आहे आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेने स्लॉट लीडरचं देखील स्थान गमावलं आहे. तर नंबर 4 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 3.2च्या रेटिंगसह. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या TRPमध्ये देखील मागील आठवड्याच्या तुलनेत 0.2ने मोठी घसरण झाली आहे. तर नंबर 3 वरती आहे नशीबवान ही मालिका 3.7च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत नशीबवान या मालिकेच्या TRPमध्ये 0.1ने वाढ झाली आहे. मात्र नशीबवान ही मालिका स्लॉट लीडरचं स्थान मिळवू शकली नाही. नशीबवान या मालिकेने याही आठवड्यात स्लॉट लीडरचं स्थान गमावलं आहे. तर टॉप 2 मध्ये आहे तू ही रे माझा मितवा ही मालिका 3.7च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या TRPमध्ये 0.2ने मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तू ही रे माझा मितवा ही मालिका दिवसेंदिवस TRPमध्ये आता घसरत आहे. येणाऱ्या दिवसात तू ही रे माझा मितवा ही मालिका तिचं टॉप 2चं स्थान देखील गमावू शकते. तर नंबर 1 वरती आहे नेहमीप्रमाणे ठरलं तर मग ही मालिका 4.5च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRPमध्ये 0.2ने मोठी घसरण झाली आहे.
ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये आता दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे. येणाऱ्या दिवसात ठरलं तर मग ही मालिका तिचं नंबर 1चं स्थान गमावू शकते, कारण झी मराठी वाहिनीच्या कमळी या मालिकेची TRP आता जबरदस्त प्रकारे वाढत आहे. येणाऱ्या दिवसात ठरलं तर मग ही मालिका मागे पडून कमळी ही मालिका नंबर 1 मालिका बनू शकते. तर हा होता वीक 5 म्हणजेच 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारीच्या 5व्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता येणाऱ्या आठवड्यात या मालिकांच्या TRP मध्ये वाढ होते की घसरण होते आणि कोणती मालिका बनते नंबर 1 हे पाहणे रंजक ठरणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये याहूनही अधिक घसरण होऊन स्टार प्रवाह वाहिनी तिचं नंबर 1चं स्थान गमावू शकते, कारण या आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या तब्बल 5 मालिका स्लॉट लीडर मालिका ठरल्या आहेत. झी मराठी वाहिनीच्या मालिकांचा TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी वाहिनी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.